नमस्कार 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 सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये जे आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 आस्क वास्तुकार गुरु आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे, जो या स्पेसिफिक लाईव्ह सेशनसाठी आपला असतो। आणि आस्क वास्तुकार गुरु आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आणि वास्तुकार गुरु आपलं फेसबुक पेज आहे। यासाठी आपण इकडे प्रमोशनल ॲक्टिव्हिटी करत असतो आणि ज्यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सरोदय मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिड स्क्वेअर्स, जिओमान्सी, न्यूमरोलॉजी हे सगळे सब्जेक्ट आपण ज्यामध्ये ब्रह्ममुहूर्त, आकाशिक रेकॉर्डिंग्स यासारखे डेडिकेटेड सब्जेक्ट्स आहेत, त्याचे आपण ब्रह्ममुहूर्त असे डेडिकेटेड सब्जेक्ट आपण इथे लाईव्ह सेशनमध्ये घेत असतो। ज्यामुळे आत्तापर्यंत आपण हा जो सगळा पसारा आहे, हा सगळा पसारा आपण गेल्या 23 वर्षापासून करत आहोत आणि यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आपण आत्तापर्यंत 20,000 पेक्षा सुद्धा जास्त लोकांना रिझल्ट दिलेला आहे आणि 10,000 पेक्षा सुद्धा जास्त आपल्याकडे ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून स्टुडंट्स आहेत। जे स्टुडंट्स आपल्याकडे शिकतात वास्तुशास्त्र, कुंडली, श्री शिव सरोदय, न्यूमरोलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिड स्क्वेअर्स हे सगळे डेडिकेटेड सब्जेक्ट्स आपण ब्रह्ममुहूर्त, आकाशिक रेकॉर्ड्स हे सगळे डेडिकेटेड सब्जेक्ट्स आपण इथे घेत असतो, शिकवत असतो ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून। आणि प्लस आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 हे लाईव्ह सेशन घेत असतो, ज्यामध्ये आपण स्पिरिच्युअल गाईड आणि आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन, एक दर्जेदार कॉन्टेंट आपण यूट्यूबच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून इथे प्रोव्हाइड करतो। त्याचं हे रेकॉर्डिंग सेशन आपलं दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता असतं। मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ म्हणतो। माझा जर आवाज तुमच्यापर्यंत प्रॉपरली येत असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतो आहे। तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर उद्या आपल्याकडे महाशिवरात्र आहे आणि ही महाशिवरात्र कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे किंवा त्या संदर्भातले काही प्रश्न माझ्या बरेचसे फॉलोअर्स, बरेचसे क्लायंट्सनी ऑलरेडी मला विचारले होते, सांगितले होते। तर त्यामध्ये माझी टीम आहे, मार्केटिंग टीम आहे किंवा माझे हे सगळं बॅकएंडला सांभाळणारी जी लोकं आहेत किंवा माझे काही डेडिकेटेड फॉलोअर्स आहेत, क्लायंट्स आहेत, असं ठरलं होतं की आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण इकडे महाशिवरात्रीशी रिलेटेड जो सब्जेक्ट आहे किंवा महादेवाची उपासना का करायची हे सगळं आज आपण या लाईव्ह सेशनमध्ये इथे घेणार आहोत। आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेली उद्याची महाशिवरात्र ही कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे, त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण अध्यात्म करत असतो, पण स्पेसिफिकली कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला त्या लेवलचं अध्यात्म प्राप्त होतं किंवा त्या गोष्टी आपल्याला इथे प्राप्त होतात। आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कशा पद्धतीने अध्यात्मामुळे आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने फरक पडतो आणि कशा पद्धतीने आपण एक सुखकर जीवन, एक चांगलं जीवन इकडे जगू शकतो, हे आस्क वास्तुकार गुरुच्या माध्यमातून आपण इथे या सगळ्या गोष्टी इथे करत आहोत। आणि ह्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी इथे सांगून देत आहे मी। तर आज आपण बघणार आहोत इकडे की वेगवेगळ्या प्रकारे आपण उपासना करत असतो, वेगवेगळ्या प्रकारे आपण आध्यात्मिक गोष्टी करत असतो आणि त्याचा आपल्या जीवनावरती कसा परिणाम होतो आणि काय केल्यानंतर काय गोष्टी होतात, काय केल्यानंतर काय गोष्टी होत नाहीत। किंवा आपण असंही म्हणू शकतो की पृथ्वी तलावरती असे बरीच लोक आहेत किंवा आपल्याकडे बरेच अशी लोक आहेत ज्यांना अध्यात्माचे रिझल्ट मिळत नाहीत। म्हणजे बरेच लोक मला म्हणतात, सर आम्ही एवढं करतो, सर आम्ही एवढं अध्यात्म करतो किंवा बरेच काय करतो, पण तरीसुद्धा आम्हाला त्याचं काही आउटपुट मिळत नाही। तर तो का मिळत नाही, तर अशा सर्व प्रश्नांचे कन्क्लुजन्स, अशा सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन्स आपण आज इथे या लाईव्ह सेशनमध्ये बघणार आहोत। तर मी वही पेन घेऊन बसलेलो आहे, तुम्ही सुद्धा वही पेन घेऊन बसलेले असालच। तर यामधला पहिला पॉईंट आपला असा आहे, एक म्हणजे महाशिवरात्रीचं महत्त्व। पहिला पॉईंट महत्त्व। ओके,
यामधला दुसरा पॉईंट महादेवच का, म्हणजे महादेव का, पहिले हे समजून घ्यावं लागेल आपल्याला. तर आपण पहिला पॉईंट आपण इथे असं म्हणूया, महादेवच का. पहिला पॉईंट महादेवच का. दुसरा पॉईंट महाशिवरात्रीचं महत्त्व. तिसरा पॉईंट महाशिवरात्र का आणि कशी करावी, का आणि कशी करावी. ओके, हां, महाशिवरात्र का आणि कशी करावी. 1 2 3. चौथा पॉईंट, याच्यामधला चौथा पॉईंट आहे आपला महाशिवरात्र आणि अध्यात्म. महाशिवरात्र आणि अध्यात्म. पाचवा पॉईंट आहे आपला महाशिवरात्र आणि मेडिटेशन है ना. तर हे काही स्पेसिफिक आपण 5-6 पॉईंट्स इथे काढलेले आहेत. आपण पॉईंट्स पुढे अजून डेव्हलप पण करू शकतो. जसं आपलं निश पुढे कंटिन्यू होईल त्याप्रमाणे आपण त्याला पुढे सारूया किंवा त्याला पुढे आपण कंटिन्यू करूया, है ना. तर ह्यामध्ये पहिला पॉईंट आपण घेऊया, तो म्हणजे महाशिवरात्रीचे महत्त्व. आणि त्याच्या आधी पहिला पॉईंट आपला आहे महादेवच का, है ना. वेगवेगळ्या देवांची आपण उपासना करतो, पूजा करतो, पण महादेवच का. तर ह्यामधला अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. तुम्ही सगळ्यांनी नीट समजून घ्या. माझ्याकडे पण आज जेवढे लोक येतात त्यातले 70 ते 80% लोकांना मी महादेवाची उपासना सांगतो. एकतर काय होतं, कुंडलीप्रमाणे, न्यूमरोलॉजीप्रमाणे राहू, केतू आणि शनी हे आपल्या पूर्वकर्माचे नकारात्मक रिझल्ट आपल्या सुरू असलेल्या जीवनामध्ये आपल्याला अतिशय स्पेसिफिकली, अतिशय कंडिशनली देत असतात. तर त्याच्यापासून आपल्याला मुक्त जर व्हायचं असेल तर आपल्याला महादेवाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणजे अगदी हनुमान जरी पकडला तर हनुमानसुद्धा महादेवाचा 13वा अवतार आहे ना. हनुमानसुद्धा महादेवाचा 13वा अवतार आहे. तर त्यामध्ये मी नेहमी म्हणतो की महादेवाची उपासना ही का करायची. तर पहिला यातला महत्त्वाचा पॉईंट असा आहे की या सृष्टीची रचना जी झाली ती सृष्टीची रचना उत्पत्ती, स्थिती, लय आणि पुनरुत्पत्ती. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि दत्त महाराज, है ना. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गुरु, आपण गुरु म्हणू शकतो. तर उत्पत्ती, स्थिती, उत्पत्ती, स्थिती, लय आणि पुनरुत्पत्ती हे गुरूंकडे सगळा विषय गुरूंकडे लागलेला आहे. म्हणून आपण जे पण आपले गुरु असतात त्या गुरूंना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टींनी आपण ते ठेवायला पाहिजेत. त्यांचे रिलेशनशिप आपण चांगलं ठेवायला पाहिजेत. बरेच लोक या जगामध्ये गुरु म्हणून आहेत आणि बरेच गुरूंना आपण मानतो. जसे की स्वामी समर्थ आहे, गजानन महाराज आहे, साईबाबा आहे, पीर बाबा आहे, पीर आहे, फकीर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. ज्याला जशी जिथून ऊर्जा प्राप्त होते तसा त्याला तिथून त्या गोष्टी प्राप्त होतात आणि त्या गोष्टी प्राप्त झाल्या की त्याची अध्यात्मातली गोडी ही वाढते आणि ती अध्यात्मातली गोडी वाढली की त्याला त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा अतिशय चांगला रिझल्ट प्रत्येक व्यक्तीला बघायला मिळतो. तर मूळ विषय काय, तर उत्पत्ती, स्थिती, लय आणि पुनरुत्पत्ती. तर ह्यामधला जो लयाचा पार्ट तो आहे महादेवाकडे आणि लयाचा पार्ट महादेवाकडे असल्यामुळे लय हा जो व्हायला पाहिजे तो अतिशय सिक्वेन्सली व्हायला पाहिजे. म्हणजे बघा, आता एखादी इमारत आहे ती आता तुटत फुटत आलेली आहे. म्हणजे तिला तिच्या कर्माचे भोग भोगायचे आहेत, पण तिला तर पडायचं आहे. पण तिला जर 3ऱ्या मजल्यापर्यंत, म्हणजे शिक्षा जर 3ऱ्या मजल्यापर्यंत पडण्याची असेल तर 2ऱ्या मजल्याला धक्का नाही लागला पाहिजे, बरोबर की नाही. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, 3ऱ्या मजल्यापर्यंत जर डिस्ट्रक्शन होणार असेल तर ते 3ऱ्या मजल्यापर्यंत अतिशय सिक्वेन्सली व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या कर्माची फळं आणि ते भोगायचेच आहेत, त्याबद्दल वाद नाही. पण ते जर स्पेसिफिकली आपण स्लो बट स्टडी जर आपण करत गेलो अध्यात्म महादेवाचं, तर आपल्याला त्याचे अतिशय चांगले रिझल्ट इथे बघायला मिळतात. तर म्हणून महादेवच का, तर महादेव हा डिस्ट्रक्टिव्ह सायकलचा गॉड आहे. महादेव हा डिस्ट्रक्टिव्ह सायकलचा देव आहे आणि म्हणूनच म्हटलंय की देवों के देव महादेव.
तर देवोंक देव महादेव याचा अर्थ काय, तर सगळ्या डिस्ट्रक्टिव्ह सायकल म्हणजे ज्या वेळेला तुटण्याची परिस्थिती येते, ज्या वेळेला शिशिर ऋतू येतो, त्यावेळेला आपल्याला सांभाळणारा जो देव आहे तो देव आहे आपला महादेव. देवोंक देव महादेव याच्यासाठी त्याला म्हटलं जातं आणि याच्यासाठी त्यांना म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला आपण महादेवाची उपासना करतो, महादेवाचा म्हणजे काही स्पेसिफिक उपासना आहेत त्याच्यामध्ये, मी अनेक वेळा सांगितल्या आहेत, आत्ता पण आधी पण सांगितल्या आहेत, आत्ता पण सांगेन. तर तशा वेगळ्या प्रकारच्या त्या उपासना जर आपण केल्या तर मूळ कुंडली असू दे, न्यूमरोलॉजी असू दे, वास्तुशास्त्र असू दे, कुठल्याही ठिकाणाहून जर आपण गेलो तरीसुद्धा आपल्याला महादेवाला क्रॉस करता म्हणजे महादेवाला डिनाय करता आपण कुठली गोष्ट करू शकत नाही बेसिकली या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण आज मला माझ्या गुरुजींकडनं जी विद्या प्राप्त झाली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो, खूप खूप आभार मानतो. आणि त्यांनी माझ्यामधला वास्तुशास्त्र तज्ज्ञ त्यावेळेला ओळखला, त्यावेळेला त्यांनी घडवला आणि नंतर कालांतराने वेगवेगळ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा घटनाक्रम जेव्हा माझ्या जीवनामध्ये होता त्यावेळेला सुद्धा मी माझ्या गुरूंचं नेहमी ऐकत आलो, फॉलो करत आलो आणि सगळ्या गोष्टी अतिशय डेडिकेटली त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे केल्या आणि त्याच्यात नंतर कालांतराने का होईना पण या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जमायला लागल्या. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर डिस्ट्रॉईंग सायकल जी आहे ते डिस्ट्रॉईंग सायकल आहे गॉड ऑफ शिवाकडे. तर गॉड ऑफ शिवा क्रिएटिव्ह सायकल आहे गॉड ऑफ ब्रह्माकडे, क्रिएटिव्ह सायकल आहे गॉड ऑफ ब्रह्माकडे आणि डिस्ट्रक्टिव्ह सायकल आहे गॉड ऑफ शिवाकडे आहे ना. म्हणजेच काय, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा पद्धतीचं हे सायकल आहे आणि ही सायकल 3 प्रकारे काम करते. एक म्हणजे क्रिएटिव्ह सायकल, एक म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह सायकल आणि तिसरी म्हणजे कंट्रोलिंग सायकल. तर कंट्रोलिंग सायकलचा जो पार्ट आहे तो पार्ट आहे ब्रह्माकडे आहे ना. तर अशा पद्धतीने या सायकल इकडे चालतात आणि या सायकल ज्या पद्धतीने या सगळ्या चालतात त्याप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार, आपले थॉट प्रोसेस, आपलं ॲक्शन, या सगळ्या गोष्टी आपल्या त्याच्याप्रमाणे सगळ्या चालत असतात. पुढल्या समोरच्या ज्या घडणाऱ्या घटना असतात आपल्या जीवनामध्ये समोरून काही घडणाऱ्या घटना असतात त्या घटनाक्रमसुद्धा ह्या पद्धतीने चाललेला असतो. जे लोक ध्यानधारणा करतात, मेडिटेशन करतात, अध्यात्म करतात त्या लोकांना वेगळ्या प्रकारच्या सिक्वेन्सला सामोरं जावं लागतं. आणि जर तुम्हाला आपल्याला आपलं देवाचं पाठबळ असेल, आपल्याला आपलं अध्यात्माचं पाठबळ असेल, आपल्याला आपलं मेडिटेशनचं पॉवर असेल तर आपण त्याला अतिशय सहजगत्या ओव्हरकम करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण महादेवाची उपासना ही फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की कुंडली असू दे, न्यूमरोलॉजी असू दे, वास्तुशास्त्र असू दे किंवा एनी काइंड ऑफ थिंग्स, श्री शिव सर्वदय तर पूर्ण भगवान महादेवांचं सायन्स आहे. त्याबद्दल काय त्याविषयी तर मी परत पुढे चालून बोललेलंच. तर आपण डेडिकेटली श्री शिव स्वरोदय ही विद्या शिकवतो सुद्धा आहे ना. माझी स्वतःची त्या सब्जेक्टमध्ये आज 22-23 वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्याला टर्न ओव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये. तर मला याच्यामध्ये हेच म्हणायचं आहे की महादेवाची उपासना अतिशय महत्त्वाची असते आणि त्या उपासनेमधला सगळ्यात महत्त्वाचे 2 ते 3 पार्ट मी आज या सेशनमध्ये सांगणार आहे, ज्यातले काही पार्ट मी आधी आपल्या व्हिडिओमध्ये अनेकदा सांगितले अध्यात्म करताना. तर जे पण गोष्टी आहेत, जे पण प्रॉब्लेम्स आहेत, जे पण संकट आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रक्टिव्ह सायकल जी आपण म्हणतो ते डिस्ट्रक्टिव्ह सायकलला आपल्याला कन्वर्ट टू क्रिएटिव्ह सायकल करायचं असेल तर आपल्याला महादेव हा देवाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणूनच देवांचे देव महादेव असं म्हटलं आहे. आणि किंबहुना आपले जे पण काही गुरु असतील ते गुरुसुद्धा प्रत्येक वेळेला आपल्याला महादेवाच्या गोष्टी करायला सांगतात. म्हणजे उदाहरणार्थ स्वामी समर्थ पण महादेवाचंच करायला सांगतात, गजानन महाराज पण महादेवाचंच करायला सांगतात आणि साईबाबा पण आपल्याला महादेवाचंच करायला सांगतात. म्हणजे आपण जे या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास केलात तर नक्की आपल्याला त्या गोष्टी जाणून घेता येतील. तर ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की महादेवच का. तर दुसरा त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीचे महत्त्व. महाशिवरात्रीचे महत्त्व हे असं आहे की वर्षभरामध्ये असा एक कालखंड येतो,
वर्षभरामध्ये असा एक कालखंड येतो, असा एक दिवस येतो ज्या दिवशी आपल्याला महादेव अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक एनर्जी, पूर्ण गॅलेक्सीमध्ये एक वेगळ्या प्रकारची कॉस्मिक एनर्जी असते, जशी कोजागिरी पौर्णिमेला असते किंवा अजून पण काही स्पेसिफिक असे 7-8 दिवस आहेत मी सांगू शकेल तुम्हाला. त्यामधले एक कोजागिरी पौर्णिमेला असतं, एक असते आपल्याला पिठोरी अमावस्येला एक असते कॉस्मिक एनर्जी हाय लेवल, हाय इंटेन्स ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेला ती असते. पिठोरी अमावस्या झाली दुसरा दिवस. तिसरा दिवस असतो आपल्याकडे तो म्हणजे जेव्हा आपण महालक्ष्मीची पूजा करतो, अमावस्या असते त्या दिवशी दिवाळीमध्ये, तर तो तिसरा दिवस झाला ज्या दिवशी अमावस्याची पूजा आपण करतो. त्याच्यानंतर आपले 3.5 मुहूर्त कुठले आहेत आपले? पाडवा झालं, नंतर दसरा झालं, पाडवा झालं, दसरा झाला, असे आपले 3.5 मुहूर्त आहेत. तर ते 3.5 मुहूर्तांमध्ये पण एक एक्सक्लुझिव्ह प्रकारची एनर्जी आपल्याला इकडे बघायला मिळते युनिवर्समध्ये. आणि म्हणून आपण हे सगळे दिवस खूप डेडिकेटली पाळतो. म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या वास्तूमध्ये फुलं आणतो, फळं आणतो, प्रसाद आणतो, प्रसादासाठी काही गोष्टी इथे आणतो. परत आपण यावेळेला काही अल्पोपहार घेतो किंवा यावेळेला आपण खूप स्पेसिफिक फूड असतं आपलं, म्हणजे उपास करतो आपण त्या दिवशी. नंतर आपल्याकडे घरी गेस्टला बोलवतो आणि गेस्टला आपण या सगळ्या गोष्टी प्रदान करतो. तर हे जे सगळे दिवस असतात, नवरात्रीचे काही स्पेसिफिक दिवस असतात, तर हे जे सगळे दिवस असतात हे आपल्यासाठी आपल्या स्पिरिच्युअल लेवल मेंटेन करण्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचे असतात. तर हा सगळा जो पार्ट आहे तो कॉस्मिक एनर्जीचा पार्ट आपण व्हायला पाहिजे, आपण त्याला पार्टिसिपेट करायला पाहिजे, आपण त्याच्याबरोबर संगनमताने चालायला पाहिजे. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे करायला पाहिजे. मग देवाला कसं कळणार की आपण त्यांच्याबरोबर आहे? तर ह्या काही स्पेसिफिक गोष्टी आहेत ज्या जर आपण केल्या तर त्याचं सिम्बॉलिकली फॉर्म स्कूलप्रमाणे सिम्बॉलिकली ते गोष्टी कळतात अध्यात्मामध्ये. ऊर्जा ही शब्दांमध्ये तुम्ही पकडू शकत नाही, ऊर्जा ही तुम्ही ॲक्शनमध्ये पकडू शकत नाही, ऊर्जा ही इनटँजिबल आहे, ऊर्जा ही अदृश्य स्वरूपात आहे, पण ती अतिशय बेहतरीन काम करते, अतिशय जबरदस्त काम करते आणि तुम्ही विचारही करू शकणार नाही एवढ्या चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी खूप सिस्टमॅटिकली चालू असतात. तर हे सगळं सांगण्यामागचं महत्त्व काय, हे सगळं सांगण्यामागचं कारणमीमांसा काय आहे? तर ती हेच आहे की ज्या वेळेला आपल्याला कॉस्मिक एनर्जी निसर्गाच्या माध्यमातून देत असतो त्यावेळेला असे हे सगळे दिवस आध्यात्मिक दिवस आपण इथे उपभोगत असतो आणि ते आपण करायला पाहिजे. तर ते करण्यामागचा उद्देश आपला हा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारी सकारात्मकता, आपल्या जीवनामध्ये येणारे सकारात्मकता, पॉझिटिव्ह एनर्जी किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये होणारे जे काही बदल असतात किंवा ज्या पण काही वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्याला अतिशय सिस्टमॅटिकली करता आल्या पाहिजेत आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे पण काही प्रश्न आहेत किंवा जे पण काही आपल्या संकट आहेत किंवा जे पण काही संकोच आहे तो त्याचं सगळं कन्वर्ट टू अपॉर्च्युनिटी, कन्वर्ट टू संधी व्हायला पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी आपल्या सिस्टमॅटिकली व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी हे दिवस आपल्याला अतिशय महत्त्वाचे असतात. तर पहिलं आपण बघितलं महादेवच का आणि दुसरं आपण बघितलं महाशिवरात्रीचं महत्त्व. तर महाशिवरात्रीचं महत्त्व पण तेच आहे ज्या वेळेला कॉस्मिक एनर्जी खूप हाय लेवलला असते आणि म्हणून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी तिथे करायला पाहिजेत. तर काय करायला पाहिजेत? तर आता तिसरा पॉईंट याच्यामधला मी घेतो तो म्हणजे महाशिवरात्र का आणि कशी करावी. तर महाशिवरात्र का करावी तर याचा मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश तोच आहे की आपण अध्यात्माशी जोडलं गेलेलो आहोत, आपण एका महान शक्तीशी जोडलेलो आहोत ज्या शक्तीने आपल्याला जन्माला घातला आहे आणि जन्माला घालायच्या आधी आपल्याकडनं कमिट केलेलं आहे. आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याकडनं ती गोष्ट कमिट केलेली आहे. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला ट्रॅक करता आलं पाहिजे, जीवन जगताना आपल्याला ट्रॅक करता आलं पाहिजे की आत्ता आपण शरीरात आहोत का, आत्ता आपण मनात आहोत का, आत्ता आपण बुद्धीत आहोत का, आत्ता आपण आत्म्यात आहोत का, हे आपल्याला जीवन जगताना ट्रॅक करता आलं पाहिजे. किती लोक आपण आत्म्यात आहोत म्हणजे
जो आपला कॉस्मिक एनर्जी फोर्स जो आहे तो एकदम हाय लेवलचा आहे. म्हणजे आपला जो ओरा आहे तो एकदम हाय लेवलचा आहे. आपले जे चक्र आहेत ते एकदम हाय इंटेन्स आहेत. हे कसं कळणार आपल्याला? तर आपल्या जीवनामधले ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी खूप रूल्स असतात, त्याच्यासाठी खूप काही गोष्टी असतात, त्या फॉलो करायला लागतात. त्याच्यासाठी आपल्याला अध्यात्म आणि मेडिटेशन या 2 गोष्टी इथे करायला लागतात. तर ह्यामध्ये आपल्याला ट्रॅक करता आलं पाहिजे की आपण कधी आत्म्यात आहोत, आपल्याला ट्रॅक करता आलं पाहिजे आपण कधी मनात आहोत, आपल्याला ट्रॅक करता आलं पाहिजे आपण कधी शरीरात आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रॅक करता आल्या पाहिजेत. त्या ट्रॅक करता येतात आणि अतिशय प्रॉपरली त्या करता येतात. फक्त त्याच्यासाठी आपल्याला आध्यात्मिक असणं आणि आध्यात्मिक असणं म्हणजे काय तर मेडिटेशन आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली आपल्याला करता आल्या पाहिजेत. हा जर सायमल्टेनियसली आपल्याला करता आला तर आपला जो जीवनाचा जो गोल आहे तो गोल ॲब्सोल्युटली चेंज होतो. आपल्या जगण्याचा जीवनशैली आपली जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ॲब्सोल्युटली चेंज होतो आणि त्याच्यासाठी या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. तर महादेवाच्या सगळ्यात महत्त्वाचे पहिली उपासना महादेवाची जी माझी आहे ती आहे महादेवाला पाणी वाहणे. पहिली उपासना ज्याच्यामध्ये मी म्हणतो कधीच खंड पडू देऊ नका, रोज करा. म्हणजे आता उद्या जर आपण महादेवाचं करायला गेलं तर आपल्याला लाईनीत उभं राहावं लागेल, बरोबर की नाही? पण महादेवाने तशी तरतूद करून ठेवलेली आपल्याला की कॉस्मिक एनर्जीमध्ये मी आहे. तुम्ही मला पाहिजे तेवढं ॲस्ट्रॅक्ट करू शकता, तुम्ही मला पाहिजे तेवढं इनहेल करू शकता, तुम्ही मला पाहिजे तेवढं एक्सेल करू शकता, तुम्ही मला पाहिजे तेवढं माझ्या एनर्जीला रिकनेक्ट करू शकता. तर हे कसं करायचं हे आपण आजच्या या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा सगळा पार्ट आपला थोडा पुढच्या पॉईंटमध्ये येतोय. पण महाशिवरात्र का करायची? तर ह्याच्यासाठी आपल्याला महाशिवरात्र करायची की म्हणजे आजपासून म्हणजे उद्यापासून ती पुढचे 364 दिवस महादेव आपल्या बरोबर असणार आहे. ही एक गोष्ट जर आपण केली तर महादेव आपल्या बरोबर असणार आहे. त्या ऊर्जेच्या स्वरूपात, त्या एनर्जीच्या स्वरूपात ते आपल्या बरोबर असणार आहेत. तर म्हणून आपल्याला महाशिवरात्र करायला पाहिजे. तर महाशिवरात्र कशी करायची हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ह्यामधला. तो म्हणजे पहिली गोष्ट सात्विक आहार. कुठल्याही प्रकारचा आपण आहार जो घेतो तो आहार आपला उपासाशी रिलेट असलेला आहार असू शकतो. आता आपल्याकडे सगळे महाराष्ट्रातनं किंवा महाराष्ट्रातल्या बाहेरनं पण खूप लोक आलेले आहेत, किंबहुना काही लोक इंटरनॅशनली सुद्धा आपल्याकडे कनेक्ट होतात आजच्या लाईव्ह सेशनसाठी. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आपल्याला आहार जो घ्यायचा आहे तो आहार अतिशय स्पेसिफिक घ्यायचा आहे. काही घराण्यांमध्ये, काही वंशांमध्ये किंवा काही गोत्रामध्ये किंवा काही आपल्या पूर्वजांमध्ये जर तसं असेल तर पहिली गोष्ट क्लिअर करतो, असं असेल तर काही लोकांना मिठाचं लेणं नसतं, उपास करताना मीठ चालत नाही असं लेणं नसतं. तर ते पण आपण आपल्या पूर्वजांशी संगनमताने कनेक्ट करून ते करायला पाहिजे. बरेच ठिकाणी जसं एकादशीला उपासाला मीठ चालत नाही तसं काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या उपासाला सुद्धा मीठ चालत नाही. त्यामुळे मी तसं रिकमेंड करेल तुम्हाला की तुम्ही तुमच्या आधीच्या व्यक्तीशी, तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींशी चर्चा करून तो विषय सोडवावा. आणि जर मीठ चालत नसेल तर डेफिनेटली ते मीठ वैज्र करावं उद्याच्या फूडमधनं. कारण काय असतं, आपल्याला त्याचं लेणं नसतं तर त्याचे, आता हा खूप मोठा विषय होईल, एवढा खरंच वेळ नाही आहे माझ्याकडे बोलायला. ऑलरेडी 6:31 झालेत माझ्याकडे. तर तेवढं मात्र एक कन्क्लुजन करूया आपण. आणि मग तुम्ही सर्व प्रकारचा सकस आहार उद्या घेऊ शकता, सर्व प्रकारचा सात्विक आहार तुम्ही घेऊ शकता, फ्रूट्स घेऊ शकता, दूध घेऊ शकता आणि इतरसुद्धा उपासाला लागणारे जे फलाहार आपण ज्याला म्हणतो तो घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण महाशिवरात्र इकडे साजरी करू शकतो. यामधला अजून एक टर्म असा आहे, महाशिवरात्र करताना काही ठिकाणी असं पण आहे की अग्नीवरचं बनवलेलं जेवण चालत नाही, म्हणजे अग्नीवरचं बनवलेलं अन्नपदार्थ चालत नाहीत. त्या ठिकाणी थंड दुधाचे पदार्थ किंवा फ्रूट चालतात किंवा जे अग्नीवरती बनवलेले पदार्थ नाही आहेत ते चालतात. तर ते कशा पद्धतीने करायचं ते तुम्ही थोडं मला व्हॉट्सअपला विचारून घ्या, तर मी पुढे त्याप्रमाणे थोडं अजून चांगलं गाईड तुम्हाला करू शकतो. पण हा जो उद्याचा उपास असतो, आता बरेच वर्षामध्ये असे 5 ते 7 उपास आहेत माझ्याकडे, जे उपास आपल्याला 1.5 दिवसांनी सोडायचे असतात. म्हणजे उदाहरणार्थ 2 मोठ्या एकादशी ह्या आपल्याला 1.5 दिवसांनी सोडायचे. म्हणजे उद्याचा जो उपास आहे तो उद्या सकाळपासून जो चालू होणार तो डायरेक्ट परवा दुपारी सोडणार आपण. तर म्हणजे आपण जे पण काही रुटीन फूड जे आपलं आहे ते परवा 12 नंतर आपल्याला घ्यायचं आहे. तर
ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला इथे सांगतो की उद्याचा जो उपास आहे तो 1.5 दिवसाचा असणार आहे. त्यामुळे मध्येच कोणी संध्याकाळी उपास सोडू नये, कारण ते जरा गडबड करू नका. नाहीतर काय होतं, करायचं असेल तर पूर्ण करा, नाहीतर करू नका. 2 पैकी एक काहीतरी, डू डाय डाईस है ना, असं करू नका. तर मला यामध्ये एवढंच म्हणायचं आहे, उपास अतिशय व्यवस्थित आणि अतिशय शांतपणे करायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला महाशिवरात्र आणि अध्यात्म, आता आपला पुढचा पॉईंट. तुम्हाला फूडशी रिलेटेड मी सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता पोटपूजा झाली आहे, आता आपण देवाकडे, आधी पोटोबा मग विठोबा है ना. आता पुढे महाशिवरात्र आणि अध्यात्म. तर महाशिवरात्र आणि अध्यात्म यामधलं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की जर आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने जर केल्या तर काय काय करायचं आहे. पहिलं म्हणजे आपल्याकडे जर वास्तूमध्ये महादेवाची पिंड नसेल तर ती उद्या घेऊन या. उद्या आणण्यासाठी आपल्याला तो अतिशय चांगला दिवस आहे. दुसरा, तुम्हाला जर उद्या पारदेश्वर पिंड मिळाली, पारदेश्वर पिंड हा एक वेगळा प्रकार आहे महादेवाचा पिंडीचा. खूप इथेंटिक आणि खूप स्पेसिफिक सगळीकडे मिळतो अशातला भाग नाही. आमच्याकडे मिळतो, पण आता उद्याच्या उद्या मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करू शकणार नाही. आणि प्लस आमच्याकडे जे जो मिळतो त्याचा आम्ही स्पेसिफिक विधी करतो. तुमचा डेट ऑफ बर्थप्रमाणे, तुमच्या कुंडलीप्रमाणे काही विधी असतात, ते विधी आम्ही प्रॉपर त्याच्यावरती करतो आणि मग ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो, उपलब्ध करून देतो. तर आता 1 दिवसात काही ते शक्य नाही. पुढे हवं असेल तर मी डेफिनेटली करून देईन. तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग करा. ह्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, उद्या महादेवाची पिंड आपल्या वास्तूमध्ये असायला पाहिजे, आपल्या मंदिरामध्ये असायला पाहिजे. दुसरं, पारदेश्वर लिंग आपण ज्याला म्हणतो किंवा पारदेश्वर पिंड ज्याला आपण म्हणतो, ती आपल्या वास्तूमध्ये असायला पाहिजे किंवा आणायला पाहिजे. तिसरा पॉईंट, उद्या तुळशीमध्ये तुम्ही महादेवाची पिंड ठेवू शकता. जर तुमच्याकडे तुळशीमध्ये महादेवाची पिंड नसेल तर उद्यापासून ठेवा, कारण लक्ष्मीकारक तुळस हिला आपण पार्वती मानतो. म्हणजे जे महादेवाचे स्पेसिफिक महादेवाचे जे भक्त आहेत, ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी हे 3 त्रासदायक असतात. दुसरं, गुरुबळ नसतं. तिसरं, गुरु हा वेगळ्या कंडिशनमध्ये असतो. वेगळ्या कंडिशनमध्ये आपल्या कुंडलीमधला गुरु हा वेगळ्या पद्धतीमध्ये असतो. म्हणजे राहू बरोबर असतो, केतू बरोबर असतो, इतर काही दोष असतात आपल्या कुंडलीमध्ये. पूर्वकर्म दोष निवारण म्हणून एक प्रकार आहे, तर त्या पद्धतीमध्ये ते येतं. तर हे सगळे निवारण करायचे आपल्याला उद्या एक अतिशय महत्त्वाची संधी प्राप्त होणार आहे, आणि ती म्हणजे आपल्याला आपल्या तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवणे. म्हणजे काय होतं, जेव्हा जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तेव्हा तेव्हा महादेवाची पूजा बाय डिफॉल्ट होत असते. त्यासाठी तुळशीला हळद कुंकू वाहिलं, पिंडीला गेलं. तुळशीला गंध लावलं, पिंडीला गेलं. तुळशीला दिवा लावला, पिंडीला लावला गेला. तुळशीला अगरबत्ती लावली, मसाला अगरबत्ती लावली. आपण काळ्या रंगाची अगरबत्ती वापरत नाही वास्तूमध्ये. वास्तुकारचे जेवढे पण फॉलोवर्स आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत हजारो वेळा करून बघितल्या आहेत आणि त्यांना हजारो वेळा त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत. त्यामुळे मी सांगतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय डॅम शुअर आहे. ते तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. तर उद्या तुळशीमध्ये आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे, कारण तुळशीला आपण पार्वती स्वरूप करतो आणि महादेव तिथे साक्षात असल्यानंतर आपल्याला संसारासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्याची जी नीड असते, त्याची जी निकड असते, ती निकड आपल्याला साध्य होते. आणि म्हणून आम्ही नेहमी सजेस्ट करतो, आता यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणारे अनेक व्हिडिओ आहेत. अनेक व्हिडिओ तुम्ही शोधले तर तुम्हाला अनंत व्हिडिओ बघायला मिळतील, पण त्या व्हिडिओच्या मागे कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा नाही. त्या व्हिडिओच्या मागे कोण बोलतंय, काय बोलतंय, कसं बोलतंय, त्याला तेवढं नॉलेज आहे का, त्याची तेवढी वर्षाची प्रॅक्टिस आहे का, हे माहीत नाही. मग असे लाखो व्ह्यूज असलेले व्हिडिओज, वेगळ्या पद्धतीचं कॉन्टेंट क्रिएट करणारे व्हिडिओज तुम्हाला तिथे बघायला मिळतील, पण त्याचा कुठलाही बॅकएंड तुम्हाला बघायला मिळणार नाही. पण आपल्या इकडे आधी आपला फ्रंटेज आहे, मग सेंट्रलायझेशन आहे आणि मग बॅकएंड आहे. अशा तिन्ही पद्धतीने आपण या गोष्टी मॅनेज केल्यामुळे आपण अतिशय कॉन्फिडेन्शियली, अतिशय कॉन्फिडंटली आणि अतिशय स्पेसिफिकली या सगळ्या गोष्टी आपण इथे प्रमोट करतो, सांगतो आणि ज्याचे आत्तापर्यंत हजारो लोकांना रिझल्ट इथे बघायला मिळालेले आहेत. तर मला यामध्ये एवढंच सांगायचं आहे की महादेवाचा अध्यात्म करताना या 3 प्रकारचं पिंडी किंवा 3 प्रकारचं पिंड तिथे आणायला पाहिजे, असायला पाहिजे, ज्या मी मगाशी सांगितल्या. आता काय करायचं आहे तर महादेवाला पहिले पाणी व्हायचं आहे. दुसरं म्हणजे मोगऱ्याचं अत्तर मिक्स केलेलं पाणी व्हायचं आहे. माझी दुसरी उपासना आहे मोगऱ्याचं अत्तर मिक्स केलेलं पाणी वाहणे. तिसरं म्हणजे बेल वाहणे, दूध वाहणे,
नंतर तुम्ही पांढऱ्या रंगाचा प्रसाद देवाला ठेवायला पाहिजे. बघा, फक्त आणि फक्त आय विल बी सजेस्ट यू ओनली देअर व्हाईट टाईप ऑफ द प्रसाद बिकॉज ऑफ फक्त आणि फक्त पांढऱ्या रंगाचा प्रसाद देवाला तुम्हाला उद्या ठेवायचा आहे. उद्या म्हणा किंवा कधी पण तुम्ही काही ठेवायचं म्हटलं तर पांढऱ्या रंगाच्या प्रसादाला प्राधान्य द्या. का तुम्हाला सांगतो. बरं, पांढऱ्या रंगाचा प्रसाद काय काय असू शकतो पहिले मी हे इथे सांगतो. सोललेले काजू असू शकतात, सोललेले बदाम असू शकतात, शेंगदाणे असू शकतात, गुळ शेंगदाणा असू शकतो, साखर असू शकते, खोबरं साखर असू शकते, किंवा कुठल्याही प्रकारचं पांढऱ्या रंगाची बर्फी तुम्ही आणून ठेवली तरी चालेल, पण ती उपासाला चालली पाहिजे. मग अशा पद्धतीचे पांढऱ्या रंगाचा प्रसाद देवाला अतिशय प्रिय असतो, त्यामुळे तो पांढऱ्या रंगाचा प्रसाद तुम्ही ठेवू शकता. म्हणजे अगदी छोट्या वाटीमध्ये तुम्ही ठेवलात तर चालेल. तिथे चांदीची वाटी किंवा तांब्याची वाटी अपेक्षित आहे ना. तर ह्या 2 गोष्टी तिथे करायला पाहिजेत. साजूक तुपाचा दिवा हा डेफिनेटली लावायला पाहिजे. मसाला अगरबत्ती ही लावायला पाहिजे. साजूक तुपाच्या दिव्यामध्ये साजूक तुपाचा दिवा हा चांदीचा किंवा तांब्याचा असू शकतो, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली तुम्ही उद्या करा. आणि महादेवाचा करताना तुम्ही तिकडे उद्या महादेवाचा मंत्र अतिशय जबरदस्त मंत्र आहे, जो महामृत्युंजय मंत्र म्हणून मानला जातो. तर तो सुद्धा तुम्ही पूजा करताना बाजूला स्पीकरवरती वाजवलात यूट्यूबच्या माध्यमातून तर तो सुद्धा अतिशय चांगला आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या वैयक्तिक तुम्ही कुठल्या देवाला भजत असाल किंवा कुठल्या तुमचा गुरु असेल किंवा कुठला स्पेसिफिक देव असेल तर त्या देवाची पूजा ही संगनमताने त्यांच्याबरोबर केलीत तरीसुद्धा चालण्यासारखं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पेसिफिकली करायच्या आहेत उद्याच्या दिवशी. आणि आता एवढं सगळं केल्यानंतर आजच्या या व्हिडिओचं रिकॅप मिळणं खूप कठीण आहे, कारण खूप वेगवेगळ्या गोष्टी पटापट सांगाव्या लागतात इकडे वेळेअभावी. पण आता एवढं सगळं झाल्यानंतर पुढचा पॉईंट आपला आहे महाशिवरात्र आणि मेडिटेशन. पण महाशिवरात्र आणि मेडिटेशन हा पॉईंट आता इथे आपण घेणार आहोत. तो म्हणजे काय तर मी लिहितो, तुम्ही लिहून घ्या. उद्या 11:45 माझा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, जो फक्त मेडिटेशनसाठी आपला ग्रुप असतो. जे मेडिटेशन आपण वेलकम युनिवर्सचा मेसेजने मेडिटेशन चालू करतो 4:44 आणि थँक्स युनिवर्सचा मेसेज कीवर्ड म्हणतो आपण त्याला, तर तो स्विच वर्ड आपण म्हणतो त्याला. तर तो स्विच वर्ड आपण थँक्स युनिवर्सचा मेसेज टाकतो 5:55 म्हणजे साधारणपणे आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस तो असतो. माझं शेड्यूल जसं मॅनेज होईल त्याप्रमाणे. पण त्यामध्ये आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठणे आणि मेडिटेशन करणे. आता मेडिटेशन कसं करायचं ह्याचा क्लास आहे आपला, तो क्लास तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला तिथे समजेल कसं करायचं कळेल. पण उद्या स्पेसिफिकली ह्या ग्रुपमध्ये आपला जो टायमिंग असणार आहे तो असणार आहे 11:45 महाशिवरात्रीचं मेडिटेशन आपल्याला करायचं आहे. महादेवाला भेटायला कुठे गर्दीत जायची गरज नाही आहे. तुम्ही शांततेत एकांतामध्ये बसा, महादेव तुम्हाला तिथे सुद्धा प्राप्त होऊ शकतो. आता बरेच लोक या गोष्टीला डिनाय करतील, म्हणजे मान्य वाटेल ना, महादेव सगळं सोडून तिथे कुठेतरी शांततेत बसलेले आहेत आणि आपण त्यांच्या महादेवांच्या मागे गर्दीमध्ये, इथे लाखोची गर्दी लागलेली आहे. मंदिरामध्ये कुठे गेलात तर 100 शेकड्यांनी लाईन लागलेली आहे. बरं, तिथे गेल्यानंतर देव प्राप्त होतो का आपल्याला, पहिले ही गोष्ट आहे. म्हणजे देवाचं दर्शन जाऊन मंदिरात घ्यायचं नाही का, मी त्याला डिनाय करत नाही, जा तुम्ही, पण अशा वेळेला तुम्ही जायला पाहिजे जिथे फक्त देव समोर असेल आणि तुम्ही समोर असेल, गर्दी फार कमी असेल, आहे ना. तर लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटीमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आणि ती पॉलिसी आपल्याला इकडे वापरायची आहे, ती सिस्टम आपल्याला इकडे वापरायची आहे, जी आम्हाला आमच्या गुरूंनी अनेक वेळा सांगितली. आम्ही त्या पद्धतीने त्याला अप्लाय केला आणि त्याच्यानंतर आम्हाला त्याचे तसे बेहतरीन रिझल्ट इथे बघायला मिळाले. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय ह्याच्यामध्ये तर 11:45 रात्री आपल्याला मेडिटेशनला बसायचं आहे. मेडिटेशनचा टायमिंग पहिले नीट नोंद करून ठेवा. आणि त्याचा ग्रुप वेगळा आहे, या ग्रुपमध्ये ती लिंक मी उद्या टाकेन. पण तुम्हाला जर त्या ग्रुपमध्ये हवं असेल एंट्री तर तुम्हाला तिथे रिक्वेस्ट करावी लागेल. श्री स्वामी समर्थ मॅडम, श्री स्वामी समर्थ. तर ती रिक्वेस्ट तुम्हाला करावी लागेल मला की त्या मेडिटेशनच्या ग्रुपमध्ये आम्हाला जॉईन करा सर, कारण तो उद्याचा जो टायमिंग आहे आपला 11:45 पासून ते आपला टायमिंग आहे 3:45 पर्यंत, है ना. तर इथे आपण 11:45 न करता इथे आपण असं करू शकतो, एक 12:12 करू शकतो हा टायमिंग, कारण आपल्याला एंजल नंबर प्रिय आहेत. आणि इकडे आपण करू शकतो 3:03 करू शकतो, है ना. म्हणजे इट्स शुड बी एक्सटेंडेड सम टाईम आणि आपला तो व्यवस्थित. म्हणजे इथे बघा 12:12 आपण बरोबर मेडिटेशनला बसणार रात्री उद्या आणि उठणार किती वाजता आहे, डायरेक्ट 3:03. म्हणजे पूर्ण
3-3.5 तासाचं मेडिटेशन आपलं मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. आता हे का करायचं हे पण सांगतो मी. पहिले थोडं स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया आपण यामध्ये. तर 12 वाजून 12 मिनिटांनी आपल्याला मेडिटेशनला सुरुवात करायची आहे आणि 3 वाजून 3 मिनिटांनी म्हणजे ती पहाट झाली, मग ती रात्र संपली आपली आहे ना, ब्रह्ममुहूर्त चालू झाला. मग 3 वाजून 3 मिनिटापर्यंत आपल्याला तिथे बसायचं आहे ना. तर मग आता हे का करायचं, तर पूर्ण जसं मी तुम्हाला म्हटलं मगाशी की आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या सायन्समध्ये या सगळ्या गोष्टी पूर्वीपासून सांगून ठेवलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्याचा उपयोगही करून घेऊ शकतो. पण काय असतं, आपल्याला एकदम माहिती नसतं किंवा मग अर्धवट माहिती असतं, त्यामुळे आपल्याला ते पटत नाही, जमत नाही, करायला जमत नाही किंवा होत नाही आपल्याकडनं. आणि आता ह्या सगळ्यातला महत्त्वाचा पॉईंट काय, तर कॉस्मिक एनर्जी त्या सगळ्या दिवसांमध्ये खूप जबरदस्त असते आणि ती कॉस्मिक एनर्जी आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगले परिणाम घडवून आणत असते आणि म्हणून आपल्याला हे दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करायला पाहिजेत. त्यामधला हा दिवस आहे महाशिवरात्रीचा. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपलं क्राऊन चक्र ॲब्सोल्युटली ओपन, ॲब्सोल्युटली म्हणजे शूट पोझिशनला असतं. आपल्याला फक्त मेडिटेशनला बसायचंच आहे. तर मेडिटेशनला बसल्यानंतर आपली जी कुंडलिनी आहे, म्हणजे आपली जी चेतना आहे, ती चेतना एका हाय लेवल ऑफ द फ्रिक्वेन्सीपर्यंत आणायची असेल तर त्याच्यासाठी हा बेहतरीन दिवस आहे, त्याच्यासाठी हा अतिशय जबरदस्त दिवस आहे. याच्यातला दुसरा दिवस कोजागिरी पौर्णिमा आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा आपण रात्री असंच मेडिटेशन करणार आहोत. तर मी जर विसरलो तर मला तुम्ही नक्की आठवण करून द्यायची आहे ना. तर म्हणजे मी विसरतो अशातला भाग नाही आहे, मी हे अनेक वर्षापासून करतो आहे, पण एक बोलायची गोष्ट झाली. तर दुसरा पॉईंट यामधला असा आहे की आपली जी चेतना आहे, आपली जी फ्रिक्वेन्सी आहे, ती एका टॉप अप लेवलपर्यंत आपल्याला आणायची आहे आणि ती आणल्यानंतर त्याचे जे सकारात्मक रिझल्ट आहेत ते आपल्याला वर्षभर मिळत राहणार आहे ना. मग महादेवाच्या मंदिरात गेलो आणि आपण तिथे लाईनीत उभं राहिलो तर महादेव आपल्याला प्राप्त होईल की नाही होईल हे मला माहीत नाही, पण मेडिटेशन जर केलं तर आपल्याला डेफिनेटली महादेव प्राप्त होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. कारण माझ्या जीवनामध्ये तसे बदल घडलेत, ते बदल तुमच्या जीवनामध्ये सुद्धा नक्की घडतील. आणि ही विद्या आमच्या गुरूंची विद्या आहे, मी माझ्या घरून आणलेली नाही. मी फक्त त्याच्यावरती सक्सेसफुली अप्लाय केला आहे आणि माझ्याबरोबरच्या काही लोकांनी त्याला अप्लाय केला आहे. तर आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला आहे. हा बदल जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घडवून आणायचा असेल तर या सर्व गोष्टींना आपल्याला फॉलो करावं लागेल. तर काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 वाजून 12 मिनिटांनी मेडिटेशनला बसायचं आणि 3 वाजून 3 मिनिटापर्यंत आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. मग ते कसं करायचं, काय करायचं, ते सगळ्या गोष्टी ते सांगितल्या जातील आपल्याला. काहीच करायचं नाही आहे, फक्त शांत बसायचं आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वास येतोय जातोय, येतोय जातोय, येतोय जातोय, येतोय जातोय. श्वास कुठलीही नाडी असू दे, आपली चंद्रनाडी चालू असेल तर चंद्रनाडी, सूर्यनाडी चालू असेल तर सूर्यनाडी. प्रत्येकाची नाडी ही प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे, प्रत्येकाच्या पूर्वकर्माप्रमाणे चालत असते, लक्षात घ्या. त्यामुळे जी पण नाडी चालू असेल ती नाडी सिस्टमॅटिकली घेऊन बसायची आणि तिच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. डीप ब्रिदिंग, डीप एक्सेलिंग, डीप इनहेलिंग, डीप इनहेलिंग, डीप एक्सेलिंग चालू ठेवायचं. आणि जर कधी सरकमचान्सली जर कधी तुम्हाला झोप आली किंवा नोशा आला किंवा बसू शकत नाही वगैरे असं वाटलं तर सरळ उठायचं, थोडंसं फ्रेश होऊन यायचं, 2 मिनटं चालून यायचं, वाटलं तर तोंड धुवून यायचं. मी तर माझ्याकडे एक स्प्रे आहे पाण्याचा, मी स्प्रे मारतो मला जर तसं वाटलं तर. म्हणजे इन्स्टंट लगेच आपल्याला रिझल्ट असतो. एक तर तसं होतच नाही, पण हाय टेन्स ऑफ द लेवल, कारण आपण दिवसभर काम करतो, धावपळ करतो आणि अतिशय बिझी शेड्यूल असतं आपलं. पूर्ण मुंबई नाशिककरांचंही शेड्यूल अतिशय धावपळीचं असतं. मग मी एक स्प्रे ठेवला, एक पाण्याची बाटली 10 रुपयाला स्प्रे मिळतो, तो स्प्रे मारला तोंडावर की लगेच झोप गायब 1 मिनिटामध्ये, है ना. आणि मग आपलं इनहेल एक्सेल परत चालू ठेवायचं. पण हे जर केलं तर आपली कुंडलिनी शक्ती, देवानी दिलेली आपल्याला जन्माच्या वेळेला जी चेतना आपल्याला प्राप्त करून दिली आपल्या देवानी, त्या चेतनेला इंटेन्स व्हायचं आहे आपल्याला उद्या. आणि ती जे होऊ शकतो त्याला 365 दिवस पुढचे त्याचे रिझल्ट मिळत राहणार. रिझल्टची गॅरंटी माझी नाही आहे, महादेवाची आहे. त्यामुळे
आम्ही ते सगळ्या गोष्टी पहिले केलेल्या आहेत आणि आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही एवढं कॉन्फिडेंटली ते सांगू शकतो आहे ना. तर महाशिवरात्रीला जी व्यक्ती मेडिटेशन करते आणि ह्या वेळेला मेडिटेशन करते त्याला त्याचे अतिशय बेहतरीन रिझल्ट इथे बघायला मिळतात. हे आत्तापर्यंत आम्ही हजारो ठिकाणी करून बघितलेलं आहे, त्यामुळे त्याबद्दल काही नो डाऊट आहे ना. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याची महाशिवरात्र साजरी करायची आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल तर मला डेफिनेटली विचारा. फक्त माझं सगळ्यांना हात जोडून एकच रिक्वेस्ट आहे, गर्दीमध्ये देवाचं दर्शन घ्यायला जाऊ नका. देवाला म्हणा मी परवा येतो. म्हणजे मी पण देवाला तेच सांगितलं, देवा मी परवा येतो भेटायला. आज मी जाऊन आलो, आधीच ॲडव्हान्समध्ये जाऊन आलो आहे देवाला भेटायला. आणि म्हणजे लोक एकदा जातात ना उद्याच्या दिवशी, आम्ही दोनदा जातो. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी, म्हणजे गर्दी नसते तेव्हा, आणि पूर्ण गर्दी ओसरली की मग परवा जायचं देवाला भेटायला. देव काय नाही म्हणत नाही हो, देव आपल्यासाठी तयारच आहे. पण तिथे जाऊन फक्त नतमस्तक व्हायचं देवाच्या पुढे. आपल्याला हजारो लोक येऊन दर्शन घेऊन गेले. आता आपण लाईनीत उभं नाही राहायचं, आपलं डायरेक्ट उभं राहायचं. म्हणजे एक 5-50 लोक असणारच आहेत, पण 500 लोकांनी 5000 लोकांपेक्षा 50 लोक परवडली. गर्दीमध्ये त्या गोष्टी साध्य होत नाही, अध्यात्म गर्दीत साध्य होत नाही. हा माझा पहिला पॉईंट आहे. त्यामुळे मी या गोष्टीला तसं वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतो. आणि हा सगळ्यात माझे हात जोडून रिक्वेस्ट सगळ्यांना हीच आहे. तर हा सगळा पॉईंट इथे झाला. मी छोटासा रिकॅप देतो की आजच्या लाईव्ह सेशनमध्ये काय झालं, मग आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया. तर आजच्या लाईव्ह सेशनमध्ये काय झालं हे मी थोडं रिकॅप देणार. आता एवढं सगळं लेक्चर परत रिपीट होणे शक्य नाही माझ्याकडनं, पण काय काय झालं ते मी सांगतो, कारण बरीचशी लोक नंतर आली आहेत. तर यामध्ये पहिलं मी सांगितलं महादेवच का, म्हणजे आपल्याला अध्यात्म उपासनेसाठी महादेवच का हे सांगितलं. महादेवाचं महत्त्व त्याच्यामध्ये काय आहे ते पटवून दिलं. आता महादेवाचं महत्त्व पटवून देणारा मी कोण, बिचारा पामरा. पण काय, आता आपल्याला कंटेंटमध्ये जाणं फार गरजेचं आहे. देवाच्यासाठी आपण काय, मी देवाची माहिती देणारा कोण आहे, देवाने उलटी माझी माहिती द्यायला पाहिजे लोकांना. पण देव हा महादेव आहे, देवांचा देव महादेव आहे. दुसरा पॉईंट, महाशिवरात्रीचे महत्त्व काय, म्हणजे महाशिवरात्री या दिवसाचे महत्त्व काय. तिसरा पॉईंट, महाशिवरात्री का आणि कशी करावी हे सांगितलं मी. पुढचा पॉईंट, महाशिवरात्री आणि अध्यात्म ह्याचं काय कनेक्ट आहे. आणि पाचवा पॉईंट, मला वाटतं किती पॉईंट झाले, 1 2 3 4 5, पाचवा पॉईंट, महाशिवरात्री आणि मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा ह्याचा कनेक्ट काय आहे तो मी तुम्हाला सांगितलं आहे ना. आणि सहावा पॉईंट आपल्याला उद्या मेडिटेशनला बसायचं आहे. किती लोक तयार आहे त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला मला टाकणे, त्या लोकांना मी तिथे कनेक्ट करेल. आणि कोणी असो ना असो, मी तर करतोच, माझा काही प्रश्न नाही. पण यावेळेला तुम्ही सगळे लोक माझ्याबरोबर आहात. ह्याचा लाभ जर तुम्हाला घेता आला तर नक्कीच घ्या. हा व्हिडिओ आपला रात्रीपर्यंत लोड होईल, त्याबद्दल काही शंका नाही. आणि तुम्हाला सर्वांना उद्या माझी हात जोडून विनंती आहे, जर तुम्हाला जरी संधी मिळाली तर ही महाशिवरात्री एकदाच येते वर्षातनं. आणि ध्यानधारणा, मेडिटेशन या वेळेला या रात्री करणं अतिशय भारी काम आहे. करून बघा आणि मग माझ्याशी बोला, आहे ना. तर तो पॉईंट जो आहे तो काय आहे, तर महाशिवरात्र आणि मेडिटेशन यामधला फरक काय. आणि सहावा पॉईंट जो आहे तो आहे 11 वाजून, आपण टाईम रिकॅप केला आहे. टायमिंग आपला आहे 12 वाजून 12 मिनटं. इज वन ऑफ द एंजल नंबर. आणि 3 वाजून 3 मिनटं, म्हणजे आपण उद्या रात्री 12 वाजून 12 मिनटांनी व्हॉट्सअप ग्रुपला बसणार आहोत. थँक्स युनिवर्स मॅसेज टाकायचा. आलो तरी चालेल, नाही आलो तरी चालेल, काही फरक पडत नाही, फक्त शांत बसायचंच आहे. आणि जेव्हा वेलकम युनिवर्स मॅसेज टाकायचा. आणि नंतर जेव्हा 3 वाजून 3 वाजता पहाटेपर्यंत आपण मेडिटेशन करणार. मी तर त्याच्या पुढे पण करणार आहे, पण काही लोकांचे इंटेन्स खूप हाय होईल, लोक आपल्याकडे नवीन आहेत, तर त्यांच्यासाठी मी 3 वाजून 3चा टाईम ठेवला आहे. त्यानंतर तुम्ही गेट इट करू शकता. तर तो टायमिंग आपला 3 वाजून 3 मिनटांनी आपल्याला परत व्हॉट्सअप करायचं आहे. थँक्स युनिवर्स, म्हणजे पहिला मेसेज आपल्याला 12 वाजून 12 मिनटांनी करायचा वेलकम युनिवर्स. आणि 3 वाजून 3 मिनटांनी पहाटे करायचा आपल्याला थँक्स युनिवर्स. आणि हा जो मधला काळ आहे, हा काळ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, की ज्या वेळेला साक्षात महादेव आपल्याला आपली कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी प्रेरित करत असतात. आपल्याला त्या प्रकारची फ्रिक्वेन्सी, त्या प्रकारचं चेतना आपल्याला प्राप्त होतात. आणि त्या फ्रिक्वेन्सीज, त्या चेतना आपल्याला प्राप्त झाल्या तर आपल्या येणारं पुढचं वर्ष आहे अतिशय भारी जातं. म्हणजे हा सगळा आमचा हा सगळा आमचा अनुभव आहे. माझ्याबरोबर अनेक लोकांचा हा अनुभव आहे. तर हा अनुभव आम्ही घेतला, तुम्हीसुद्धा घेऊ शकता. इट इज ऑलवेज वेलकम, आहे ना. आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला वेगळे चार्जेस पे करायचे नाही आहेत.
दॅट्स इट. श्री स्वामी समर्थ. आता जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर डेफिनेटली विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ बोला. हँड रेज आहेत बरेच लोकांच्या इकडे. हॅलो. बोला श्री स्वामी समर्थ. बोला बोला. एका वेळेला एकानीच माईक ओपन करा, बाकीच्यांना बोलायला डिस्टर्ब होत आहे. कोण बोलतंय पहिले प्लीज जरा मला कन्फर्म करा. हॅलो. नितीन वाबळे. बोला बोला नितीन सर. सर माझं लग्न जमत नाहीये. हां ठीक आहे. नितीन सरनेम काय सर तुमचं? वाबळे. वाबळे. ओके ओके ओके. डेट ऑफ बर्थ सांगा तुमची. 1/11/97. ठीक आहे. याच्यामध्ये ना स्पेसिफिकली तुम्ही रोज महादेवाला पाणी व्हा. मोगऱ्याचं अत्तर मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि रोज पाणी व्हायचं. पहिला तर हा उपाय आहे. दुसरा उपाय, तुमच्याकडे गुरुबळ नाही आहे तर गुरुबळसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला काही डिटेल्स लागतील मला तुमचे आहे ना, तर ते आपण व्हॉट्सअपला कनेक्ट करूया. पण तत्पूर्वी तुम्ही रोज महादेवाला पाणी व्हा. कुठल्याही प्रकारचं म्हणजे खंड नाही पडला पाहिजे उपासनेमध्ये. रोज करायला पाहिजे. कुठून बोलताय तुम्ही वाबळे साहेब? कोपरगाव. कोपरगाव. ओके ठीक आहे. एवढं तुम्ही करा, मग मी तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं ते. ठीक आहे. हो सर. तुमचा नंबर नाहीये सर. नंबर नाही आहे तर लिहून घ्या. हो सर. बोला नंबर. 7350 हा बोला. 477974. 477974. हो ठीक आहे सर. हां ट्रू कॉलरला येईल माझा नंबर. तुम्ही चेक करा आणि मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे. हॅलो. श्री समर्थ सर. श्री स्वामी समर्थ. बोला. सर आमच्या दोघा नवरा बायकोंचे जरा वाद चालले. मी माहेरी आहे. हां. तर त्याच्यासाठी काही सेवा देता का? नाव सांगा तुमचं. प्रियंका सागर शेलार. कुठून बोलताय तुम्ही? म्हणजे मी मनसरचीच आहे, पण मी इकडं कोळपेवाडी इकडं आली. शिर्डी कोपरगाव नाही का. अच्छा. माहेरी आली सध्या मी. बर. डेट ऑफ बर्थ सांगा तुमची. तुमची डेट ऑफ बर्थ सांगा काय? 5/5/1997. कुलदेवता कुठली आहे तुमची? कुलदेवता कुठली आहे तुमची? ती सासरचीच का? दोन्ही पण सांगा. इकडची म्हणजे माहेरकडची तुळजाभवानी आहे आणि सासरकडची ना ते वडगाव रायसाई बोलता, पण ते ग्रामदैवत आहे का तेच मला माहित नाही नक्की. कुलदेवतेचं तुम्ही नाही केलं ना, त्याच्यामुळे तुमचा प्रॉब्लेम झालेत सगळे असे. तर पहिले म्हणजे असं 2 वर्षापासून खूप चाललंय. पण कुलदेवतेला तुम्ही शेवट कधी गेले होते दर्शनाला ते सांगा मला. शेवट आता 2-3 वर्ष झाले तरी. 3 वर्ष. 2 वर्षात आणि 3 वर्षामध्ये 1 वर्षाचा फरक असतो. 365 दिवस. यू जस्ट इमॅजिन. म्हणजे तरी 3 वर्ष झालेच आहे. साहेब काय करतात? ते इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे. कंपनीमध्ये जॉबला आहे, पण खूप चिडचिड का स्वभाव आहे, असा रागीट. तुमचे कुलदेवतेचा फोटो तुमच्या मंदिरात आहे का माहेरी? माहेरी का? हो आहे. आहे ना.
आणि सासरी कुलदेवतेचा फोटो तुमच्या मंदिरामध्ये आहे का? सासरच्या मंदिरामध्ये हो आहे का? सासरी पण आहे, हो आहे तसं. आहे नक्की शुअर? म्हणजे देव पण आहे आणि कुलदेवतेचा फोटो पण आहे. फोटो पण आहे. ओके हा टाक पण केलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे मग एक काम करा. व्यंकटेश स्तोत्र वाचा तुम्ही रोज, है ना? ठीक आहे. हो एक काम करा, तुम्हाला मी एक उपाय सांगतो. साजूक तुपाचा दिवा लावायचा देवीला, मसाला अगरबत्ती लावायची, काळ्या रंगाची अगरबत्ती वापरायची नाही, पांढऱ्या रंगाचा पदार्थ कुठलाही प्रसाद म्हणून ठेवायचा दररोज. हां आणि कुलदेवतेला तुम्ही कुलदेवतेला तुम्ही शरण जा, कुलदेवतेची माफी मागा, मी तुझ्या दर्शनाला आली नाही किंवा जे पण काय असेल ते, तर ते करा. आणि त्याच्याबरोबर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचा, रोज व्यंकटेश स्तोत्र वाचा. वेळेचं बंधन नाही, पण एकदा जी वेळ पकडली ती कंटिन्यू करायची आहे. म्हणजे कसं, सकाळी 10 ते 10, रात्री 7 ते संध्याकाळी 7 ते 7, एकच वेळ पकडा, एकदाच पकडा, पण ती वेळ कंटिन्यू करा. मग कारण काय होतं, देव आधीच आलेला असतो 10 मिनटं आधी आपल्या इकडे, असं आहे. आपलं काम एकदम पॉवरफुल आहे. हां तर काय करायचं, देव वेळ चुकता कामा नाही मग देवाची, लक्षात ठेवा. आणि खंड पडता कामा नाही. महिलांचे 5 दिवस सोडले तर बाकीच्या दिवसांमध्ये खंड नाही पडला पाहिजे. रोज व्यंकटेश स्तोत्र वाचा. काय फरक पडतो मला 2 आठवड्यामध्ये सांगा. ठीक आहे? चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. नमस्कार. बोला. हॅलो नमस्कार. बोला. हॅलो. हँडरेज इथे बरेच जणांचे आहेत. श्री स्वामी समर्थ दादा. बोला बोला. हां मी अश्विनी गावंडे बोलत आहे. हां कुठून? काटोलवरून बोलत आहे. बोला. आर्थिक परिस्थिती खूपच डाऊन आहे दादा, काय करायचं? काय जॉब करता तुम्ही? जॉब नाही करत दादा, माझे मिस्टर करतात. काय करतात ते? एसटी मध्ये आहे. काटोल कुठे आलं? काटोल आपलं विदर्भ, नागपूर जवळ. नागपूर. आणि घरी पिंड वगैरे आहे, म्हणजे मंदिर आहे दादा. हां महादेवाचं मंदिर आहे, मोठी पिंड आहे, शंकरजी आहे आणि हनुमानजी आहे. 10 याच्यामध्ये आहे, अंगणामध्येच आहे. 10 फूट जागेत आहे, म्हणजे 10 फूट समोर आहे. पण ते वास्तुशास्त्राच्या हिशोबाने बरोबर आहे का? कधी बघितलं का तुम्ही? दाखवलं का कोणाला? काय म्हटलं? मग तसं असतं तर असं व्हायलाच नाही पाहिजे ना गोष्टी. मग काहीतरी असणार, ते जागा बघितल्याशिवाय सांगता येणार नाही, असं आहे ना. तुमची डेट ऑफ बर्थ सांगा. 22/9/75. एक मिनिट थांबा जरा. महादेवाला रोज पाणी वाहा तुम्ही. आणि शिवलीलामृत वाचा रोज. ठीक आहे. जमेल तुम्हाला? हो जमते दादा. मग रोज शिवलीलामृताचा एक अध्याय वाचायचा आहे ना. आणि कसा वाचायचा, काय वाचायचं मला व्हॉट्सअपला जरा विचारून घ्या, मी तुम्हाला पुढचं सांगतो. आता इथे एवढं मला सांगणं शक्य नाही वेळेअभावी, पण रोज महादेवाचा एक अध्याय वाचायचा शिवलीलामृतमधला. आणि रोज महादेवाला पाणी व्हायचं, मोगऱ्याचं अत्तर मिक्स केलेलं पाणी व्हायचं आणि बारीक धार लावायची आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणायचं.
हे उपाय तुम्ही करून बघा. मग पुढच्या गोष्टी मी हे उपायाने थोडं रेज होईल केस तुमची. म्हणजे थोडा काय फरक पडला तर सांगा मला. मग पुढच्या गोष्टी मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते, है ना. बरं ठीक. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो, हां नमस्कार, बोला. श्री स्वामी समर्थ. बोला. एम.कॉम झालंय माझं, तर नोकरीसाठी पाहिजे. कुठून बोलताय तुम्ही? चांदवडवरनं. चांदवड कुठे आलं? नाशिकच्या पुढे? नाशिक. नाव सांगा तुमचं. थोरात नम्रता भास्कर. डेट ऑफ बर्थ सांगा. 18/8/2001. कुलदेवता कुठली आहे तुमची? तुळजाभवानी. कुलदेवताचा फोटो आहे का मंदिरामध्ये? हो आहे ना, टाक आहे देवाचा. टाक पण पाहिजे, फोटो पण पाहिजे. फोटो आहे का? फोटो नाहीये. फोटो लावा पहिले, है ना. ठीक आहे. कुलदेवताचा फोटो तुम्ही देवारात लावा. टाक पण पाहिजे आणि फोटो पण पाहिजे. टाक पण नाही चालत आहे, जो फोटो नाही असं नाही चालत, आणि फोटो आहे पण टाक नाही असं पण नाही चालत. वी हॅव टू टाईप ऑफ द वे देअर बेसिकली. तर ते तुम्ही करा, है ना. आणि रोज महादेवाला पाणी व्हा. या 2 गोष्टी तुम्ही करा. हो करते ना. महादेवाला तर पाणी वाहतेच. हो, आणि कुलदेवतेचं पण करा. कुलदेवतेला रोज साजूक तुपाचा दिवा लावायचा. मसाला अगरबत्ती वापरायची. काळ्या रंगाची अगरबत्ती वापरत नाही आपण वास्तूमध्ये. आणि पांढऱ्या रंगाचा पदार्थ ठेवायचा प्रसादाला रोज, है ना. हे 2-3 उपाय तुम्ही करून बघा काय फरक पडतो. आणि मग तुम्हाला थोडं केस रीच झाली, थोडं पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला की मग पुढच्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला काय करायचं ते, है ना. कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जॉब पाहिजे तुम्हाला साधारण? बँकिंग. ओके, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. बोला. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, बोला. मी ना सध्या जॉब करते. कुठे? स्कूलमध्ये क्लर्क म्हणून. ओके, मग प्रॉब्लेम काय? तर बँकिंग क्षेत्रात जॉब करण्याची इच्छा आहे मला. हां, मग ते तुम्ही मला ह्याला कुंडली बनवायला लागेल. तुम्ही मला व्हॉट्सअपला तुमचं डेट ऑफ बर्थ आणि हे टाका. व्हॉट्सअपला सेंड करा तुम्ही डेट ऑफ बर्थ आणि तुमचे डिटेल्स. मग मी पुढे काय करायचं ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. ओके, हां चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हां बोला. हॅलो. हां, तर अशा पद्धतीने आपण इकडे दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 लाईव्ह सेशन घेत असतो. ज्या लाईव्ह सेशनमध्ये आपण वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रिडिंग, श्री शिव सौरदय मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, स्पिरिच्युअल गुरु, लोशू ग्रिल स्क्वेअर्स, ब्रह्ममुहूर्त, आकाशिक रेकॉर्ड्स असे डेडिकेटेड सब्जेक्ट घेऊन आपण इथे बोलत असतो. कॉन्टेंट अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असं कॉन्टेंट आपण इथे देत असतो. तर यासाठी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला ही लिंक आपली संध्याकाळी 6:06 दर गुरुवारी आपण सेंड करतो. आणि हे जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ आपले रेकॉर्ड होऊन जी लोक येऊ शकली नाही किंवा नव्याने काही लोकांना आपले लाईव्ह सेशन ऐकायचे असतात तर त्यांच्यासाठी आपल्या ही जी लिंक असते ती आपल्याला आस्क वास्तुकर गुरु आपलं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला ती येते, लोड होते. आणि वास्तुकार गुरु आपलं फेसबुकच्या
पेज आहे त्या पेजला सुद्धा लोड होतं आणि या दोन्हीच्या लिंक आपण ग्रुपमध्ये शेअरही करतो. तर अशा पद्धतीने हे काम आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने करत असतो. तर आज तुम्ही सर्व खूप मोठ्या संख्येने आज या लाईव्ह सेशनला उपस्थित होतात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आजचं लाईव्ह सेशन आपलं महाशिवरात्री या विषयावरती होतं. जे सुरुवातीपासून आले होते त्यांना ते सगळं ऐकायला मिळालंच, जे नंतर आले त्यांना ते पुढची रेकॉर्डिंग ही मिळेलच. तर अशा पद्धतीने आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 जसं या गुरुवारी भेटलो तसंच पुढच्या गुरुवारीसुद्धा भेटूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.